क्वेश्चन 10 प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 8वं गणित साइन रेस टू 4 थीटा प्लस 2 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस रेस टू 4 थीटा. आता इथे आर एच एस साईडला कॉस थीटा मध्ये टर्म्स आहेत आणि एल एच एस साईडला साइन थीटा आणि कॉस थीटा मध्ये टर्म्स आहेत. तर इथे आपण साइन थीटा आणि ह्याचं कन्व्हर्शन आपण कॉस थीटा मध्ये करून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला इथे आयडेंटिटीचा वापर करायचा आहे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ही फंडामेंटल आयडेंटिटी आहे, याचा इथे आपण वापर करणार आहे. आता इथे साइन रेस टू 4 थीटा, साइन रेस टू 4 थीटा मीन्स साइन स्क्वेअर थीटा स्क्वेअर 2 इंटू 2 4. तर ही टर्म आपण ह्याप्रमाणे लिहू शकतो. Therefore, in bracket sin square theta square plus 2 sin square theta into cos square theta. Sin square theta means 1 minus cos square theta. ह्या आयडेंटिटी वरून आपण sin square theta equal to 1 minus cos square theta. Therefore 1 minus cos square theta square plus 2 in bracket 1 minus cos square theta cos square into cos square theta. इथे a minus b square हा आपण फॉर्म्युला वापरू, एक्सपान्शन फॉर्म्युला. a minus b square means a square plus b square minus 2ab. Now put here a equal to 1, a equal to 1 and b equal to cos square theta. आता ह्याचं आपल्याला एक्सपान्शन करायचंय ह्या फॉर्म्युल्यावरून. a स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, b स्क्वेअर मीन्स cos स्क्वेअर थीटा स्क्वेअर मायनस 2ab, 2 into 1. a is here 1 and b is cos square theta into cos square theta plus 2 in bracket 1 minus cos square theta into cos square theta. 1 square 1. Cos raised to cos square theta square means cos raised to 4 theta minus 2 into 1 2 into cos square theta 2 cos square theta plus 2 into 1 2 minus 2 into cos square theta into cos square theta. Therefore 1 plus cos raised to 4 theta minus 2 cos square theta. Now 2 into cos square theta, 2 cos square theta minus 2 cos square theta into cos square theta means cos raised to 4 theta. Now minus 2 cos square theta and plus 2 cos square theta. ह्या दोन टर्म्स इथं कट होतील कारण एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे, एक मायनस आहे एक प्लस आहे. Therefore remaining terms are 1 plus cos raised to 4 theta minus 2 cos raised to 4 theta equal to 1 minus cos raised to 4 theta. इथे आपण सबट्रॅक्शन केली आहे. cos raised to 4 theta minus 2 cos raised to 4 theta means minus cos raised to 4 theta. म्हणजे a minus 2a असेल तर आन्सर काय येणार आहे मायनस a. हिअर a इक्वल टू व्हॉट cos raised to 4 theta. समजा a इक्वल टू cos raised to 4 theta आहे. a minus 2a means minus a means minus cos raised to 4 theta and it is equal to RHS side. RHS is here 1 minus cos raised to 4 theta. LHS equal to RHS. तर इथे आपण ह्या पद्धतीने प्रूव्ह केलेले आहे की RHS साइड इज इक्वल टू LHS साइड. आता दुसऱ्या मेथडने सुद्धा आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. इथे फक्त टर्म्स आपण
राईट हँडची टर्म्स आपण लेफ्ट हँड साइड आणायची. निगेटिव्ह कॉस रेस टू 4 थिटा साइन रेस टू 4 थिटा प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ही टर्म इकडे नेल्यावर ही पॉझिटिव्ह होणार आहे. प्लस कॉस रेस टू 4 थिटा इक्वल टू 1. तर इथे जर आपण बघितलं तर इथे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला दिसतो इथे. इथे ए इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा अँड बी इज कॉस स्क्वेअर थिटा. इथे आपण यूज केला एक्सपान्शन फॉर्म्युला. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab means a plus b square means sin square theta plus cos square theta square equal to 1. But sin square theta plus cos square theta equal to 1. Identity, trigonometry fundamental identity is that cos sin square theta plus cos square theta equal to 1. 1 square equal to 1. Therefore 1 equal to 1. मग ह्या प्रमाण सुद्धा आपण हे प्रूव्ह करू शकतो. RHS equal to LHS.